नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, कारण त्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे मानसी सोडवणार सूरजची दारू। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या एपिसोडला। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, म्हणजे नक्की एपिसोडमध्ये काय घडलं या सगळ्याची माहिती अगदी तुम्हाला व्यवस्थित आणि तंतोतंत मिळून जाईल। चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे। तर आज आपण असं पाहतो की इकडे आता मानसीने दारूची बाटली आणून सगळ्यांच्या समोर ठेवलेली असते आणि आता बाटली बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर दिनेश म्हणत असतो, काय हे सगळं कळतंय का तुला? तू काय करतेस ते? ए तेजस, आवर तुझ्या बायकोला। त्याबरोबर लगेचच इकडे आता गायत्री म्हणायला लागते, नाहीतर काय उगाच करायचं म्हणून काही करतेस का? आजपर्यंत प्रभूंच्या कोणत्याही सुनेने हे असं वागली नव्हती आणि आज तू हे असं केलंस। त्याबरोबर दिनेश म्हणत असतो, काही पावित्र्य वगैरे आहे की नाही घराचं? जर मोठ्या बाईंनी इथे ही बाटली पाहिली तर त्यांना काय वाटेल? कळतंय का तुला काही? त्याबरोबर मोठ्या बाई त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात। आता मोठ्या बाई विचारत असतात, काय पाहिलं तर मी काय होईल? आणि मग त्या पुढे चालत येतात आणि त्यांना दारूची बाटली दिसते। त्याबरोबर लगेचच मोठ्या आई ह्या म्हणायला लागतात की कोणी केलं हे सगळं? कोणी आणली ही बाटली घरामध्ये? त्याबरोबर मोठ्या बाईंना आता मानसी हात जोडून सांगत असते, मी आणली ही बाटली। त्याबरोबर मोठ्या बाई म्हणतात, का आणली ही बाटली? तुला काही कळतं का काही करतेस? त्याबरोबर मानसी म्हणत असते, हे सगळं मी सूरज दादांसाठी करते, प्लीज तुम्ही सुद्धा मला साथ द्या या सगळ्यामध्ये, मी तुमच्यासमोर हात जोडते। त्याबरोबर लगेचच आता इकडे मानसीचं बोलणं कोणाला सुद्धा पटत नसतं। तर मानसी ही सूरजला म्हणत असते, सूरज दादा तुम्ही तिकडे काय करताय? या इथे, आज तुम्हाला सगळ्यांचे सगळे ग्लास भरायचे आहेत, आज आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर पिणार आहोत। त्याबरोबर हे ऐकून सूरज म्हणत असतो, ए मानसी असं नको ना बोलू, काही काय बोलतेस तू? हे बघ, माझं चुकलं, मला मान्य आहे, पण प्लीज असं काहीतरी मला करायला सांगू नकोस। त्याबरोबर मोठ्या बाई म्हणत असतात, तुला काही कळतंय का तू काय बोलतेस ते? हे बघ, असं काहीसुद्धा होणार नाही आहे। त्याबरोबर लगेचच पुढे आता तात्या म्हणायला लागतात, मनुताई अगं तू हे काय बोलतेस? तुला कळतंय का? हे बघ, मला मान्य आहे की सूरज चुकला आहे आणि त्याला रास्त ती शिक्षासुद्धा मिळायला हवी, पण त्याची शिक्षा ही नाही, तर त्याची शिक्षा अशी आहे की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याने तो मोडला। त्यामुळे आजच्या नंतर आपण कधीही याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि त्याला विश्वासाने कोणतंही काम करायला द्यायचं नाही। कळतंय का तुला? तू हे काय वागतेस मनुताई? त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणत असते, अहो काय चुकीचं बोलतेय मी तात्या? आपण एवढ्या वेळा सूरजदादांना समजावलं की असं नका वागू, दारू सोडून द्या, पण जर ते आपलं ऐकत नाही आहेत तर मग आज आपण त्यांच्या पंक्तीत जाऊन बसायला काय हरकत आहे? त्याबरोबर लगेचच आता पुढे आई म्हणायला लागते, तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? उगाचच्या उगाच काही बडबडतेस। त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते, खानदानाची अब्रू वगैरे राखण्यासाठी अगोदर खानदान काय असतं, खानदान कसं हे असावं लागतं। ज्या मुलीला खानदानच नाही, घराणंच नाही, तिला काय करणार घराण्याची प्रतिष्ठा कशी जपायची ते? दारूची बाटली आणूनच इथे घरात तू ठेवली आहेस। जर आपल्या घरातल्या एखाद्या दारुंड्या माणसाची दारू आपल्याला नाही सोडवता येत आहे तर त्यावरून आपण आपली कुवत ओळखायची आणि गप्प बसायचं, कळलं तुला? आणि मग लगेचच आता गायत्री मोठ्या बाईंना म्हणायला लागते, मोठ्या बाई हिला तुम्हाला तपासायचं होतं, तुम्ही हिची परीक्षा घेत होता की ही प्रभूंच्या घरची सून होण्याच्या लायक आहे का नाही? आता तर तुम्हाला सगळं तुमच्या डोळ्याच्या समोरच दिसतंय ना? त्याबरोबर आता आईसुद्धा चिडलेली असते मानसीवरती आणि ती म्हणत असते, तू काय करतेस? तुला तरी कळतंय का? मोठ्या बाईंच्या समोर तू दारूची बाटली घेऊन आलीस। त्याबरोबर लगेचच आता इकडे मानसी म्हणत असते, मोठ्या बाई नसताना आणली असती तर चाललं असतं आई। त्याबरोबर मात्र आता आई काही बोलत नाही, ती गप्प राहते। त्याबरोबर लगेचच मानसी एक दारूचा ग्लास आणते आणि तेजसला पुढे करते। त्याबरोबर तेजस रिकामा ग्लास हातात घेतो। आता तेजस मनातल्या मनात म्हणत असतो, वान नाही पण गुण लागला। लकी चॅम्प, तुम्ही नक्की काय करताय काहीच कळायला मार्ग नाही आहे, पण तुम्ही नक्कीच काहीतरी शक्कल लढवली एवढं मात्र नक्की। आणि मग आता लगेचच इकडे
तेजस हा मानसीच्या हातातला ग्लास घेतो. आता इकडे जोरजोरात सूरज सांगत असतो की तेजस नको घेऊ ग्लास, तेजस तू तरी नको घेऊ, तेजस ऐक माझं. पण तेजस काही ऐकत नाही. उलट तो जातो आणि आता सूरजला म्हणायला लागतो, सूरज अरे चल लवकर, ग्लास भरून दे माझा, ये 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 ग्लास भर. त्याबरोबर लगेचच आता आई ही विचारायला लागते, लाज वाटते का तुला, काय बोलतोयस तू हे सगळं तेजस. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, अरे असं काय करतेस आई, आता हा रोज पितो ना, मग नक्की यामध्ये त्याला काहीतरी सुख वाटत असेल, काहीतरी आनंद असेल. आज आपण सुद्धा ट्राय करूया, ये 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 भरून दे ग्लास सूरज. त्याबरोबर लगेच आता मानसी तात्यांच्या समोर येते आणि त्यांना सुद्धा ग्लास देत असते. आता इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रश्न असतो, तात्या ग्लास घेणार का नाही. सूरज आता जोरजोरात ओरडत असतो, तात्या ग्लास घेऊ नका, तात्या तुम्ही तरी नका घेऊ ग्लास. आता सूरजच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तात्या नको, तात्या नको असं तो म्हणत असतो. पण तरीसुद्धा तात्या ग्लास घेतात आणि सूरजकडे बघत म्हणतात, का आम्ही का नाही घ्यायचा ग्लास, आता मी सुद्धा घ्यायचं ठरवलं आहे आणि माझा ग्लास पहिला तूच भरायचा, कळलं तुला, ये ये ग्लास भरून दे, ये मी सांगतोय ग्लास भर, असं सुद्धा ते ओरडून सूरजला सांगत असतात. पण तरीसुद्धा सूरज ग्लास भरायला तयार नसतो. उलट तो तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्याबरोबर लगेचच तेजस हा त्याला पकडतो आणि विचारतो, अरे कुठे निघालास असा, ग्लास भरायचे आहेत ना आमचे, धर धर ग्लास भर. आता सूरज म्हणत असतो, मी हात जोडून माफी मागतो, पण मला जाऊ द्या, प्लीज जाऊ द्या. पण आता तात्या आणि तेजस काही सूरजला जाऊ देत नसतात. त्याबरोबर लगेच मानसी म्हणत असते, आणि हा ग्लास मोठ्या बाईंचा, मोठ्या बाई हा घ्या, हा ग्लास तुम्ही घ्या. आता मोठ्या बाई काही ग्लासाला हात लावत असतात. त्या मानसीला विचारतात, तुझं तुला कळतंय का, तू काय बघतेस ते. तर आता मानसी ही सूरजला म्हणत असते, सूरज दादा ही एवढी बाटली आपल्याला पुरेल ना, नाही काय आहे ना, मला अंदाज नाही आहे ना या सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे मी भरपूर मोठी बाटली काही आणू शकले नाही, पण सगळे ग्लास भरून होतील ना आपल्या या बाटलीमध्ये. त्याबरोबर मोठ्या बाई म्हणत असतात, ए पोरी काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का, उगाच काही बरळतेस. त्याबरोबर आता लगेचच मानसी म्हणत असते, मी जे करते ते योग्य आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे, तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा. त्याबरोबर लगेचच इकडे आई ही मानसीच्या हातातल्या ग्लासाला झटका देते. त्याबरोबर ग्लास खाली पडतं आणि मग ती म्हणत असते, मानसी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, आणि किचनमध्ये येते. आता तिच्या मागोमाग तेजससुद्धा किचनमध्ये आलेला असतो. तो आईला म्हणत असतो, आई प्लीज ऐकून घे माझं, जर लकी चॅम्प हे सगळं करतायत तर त्यामागे नक्की काही ना काहीतरी त्यांचा चांगलाच हेतू असणार. त्याबरोबर आई म्हणत असते, चांगला हेतू आहे म्हणून काही करायचं का मानसीने, हे बघ मी प्रत्येक वेळेस तिला पाठीशी घालणार नाही, जे चूक आहे ते चूकच असणार आहे, कळलं तुला. त्याबरोबर लगेच तेजस म्हणत असतो, हो हो मी नाही म्हणतच नाही आहे, पण आई एक गोष्ट लक्षात घे ना, लकी चॅम्पने आजपर्यंत सूरजदादाची दारू सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि त्यांना त्याच्यामध्ये यशसुद्धा आलं. सूरजदादाने थोडे दिवस का होईना पण दारूच्या ग्लासाला स्पर्शसुद्धा केला नव्हता. कामामध्ये रमायचा, स्वतःच्या जीवावरती थोडेफार पैसे कमवायचा, पण आता पुन्हा तो जर चुकीच्या मार्गावरती जातोय तर त्याला बरोबर मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण, मला असं वाटतं या सगळ्यात त्यांना साथ द्यायला हवी. चल ना माझ्याबरोबर प्लीज आई चल. त्याबरोबर मात्र आता आईचा नाईलाज होत असतो, तर इकडे तेजस हा त्यांना समजावत असतो. दुसरीकडे तात्या हे सूरजला सांगत असतात, तू ग्लास भर. तर आता मात्र इकडे तेजस हा आईला म्हणत असतो, आई प्लीज आपण देऊयात ना लकीची आमची साथ, तू चल ना माझ्याबरोबर बाहेर आई प्लीज. तर इकडे सूरजचे हात काही दारूच्या बाटली पुढे यायला धजावत नसतात. तर आता तात्या हे त्याला म्हणत असतात, सूरज लवकर पुढे ये आणि हा ग्लास भर हा ग्लास. तू जशी लाज सोडतोस ना, आम्हीसुद्धा ठरवलं आहे आज आम्हीसुद्धा तशीच लाज सोडून देणार आहे, ये तू पुढे आणि ग्लास भर. त्याबरोबर मानसी ही सूरजला म्हणत असते, सूरजदादा तुम्ही तात्यांचासुद्धा मान राखणार नाही का, त्यांचं ऐकायचं नाही आहे का तुम्हाला. त्याबरोबर लगेचच तात्या म्हणत असतात, ये ये पुढे ये आणि ग्लास भर. आता जशी तू लाज वगैरे सोडून सगळं वागतोस ना, तसं आम्हीसुद्धा वागणार आहोत, मग तुला कळेल आम्हाला कसं वाटतं ते, ये लवकर. त्याबरोबर आता लगेचच सूरजचा नाईलाज होतो, त्याचे पावलं पुढे ढजावत नसतात तरीसुद्धा तो पुढे पावलं टाकतो आणि मग पुढे येऊन तो दारूच्या बाटलीचं बूच उघडायला लागत असतो. यावेळेस मात्र सूरजला त्याच्याबरोबर घडलेले सगळे प्रसंग आठवायला लागतात. लोकांनी त्याचा किती अपमान केलेला आहे दारूमुळे, ते सगळं सूरजला एकाएकी आठवायला लागतं. त्यानंतर त्याला त्याची बायकोसुद्धा सोडून गेली. ती त्याला म्हटली की जोवर तुम्ही दारू सोडणार नाही तोवर मी तुमच्याकडे परत कधीच येणार नाही. हे सगळं
आठवून आता सूरजला त्रास व्हायला लागतो आणि एकाएकी सूरज हातातली दारूची बाटली खाली फेकून देतो. आता हे सगळं बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता त्या ठिकाणी लगेचच तेजस आणि त्याची आई आलेली असते. आता इकडे दारूचा हे फुटलेलं बघून आईला खूप बरं वाटतं. तर आता लगेचच इकडे सूरज हा सगळ्यांच्या समोर गुडघ्यावरती बसतो आणि आता तो रडायला लागलेला असतो. तो सगळ्यांना म्हणत असतो की माझं चुकलं, मला माफ करा. आता हे सगळं बघून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की नक्की हे सगळं काय घडतंय. सूरज अचानक हा असा कसा काय सुधरू शकतो. तर आता त्याबरोबर लगेचच पुढे सूरज हा म्हणायला लागतो, मला माफ करा, माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. पुन्हा मी कधीच आयुष्यातसुद्धा दारूच्या बाटलीला स्पर्श करणार नाही. मी पुन्हा नाही पिणार दारू, पण प्लीज मला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. प्लीज, मी हात जोडतो तुमच्या पुढे. आणि मग तो जोरजोराने रडायला लागतो. त्यानंतर तो तात्यांना आणि आईला म्हणत असतो, आई, तात्या, पुन्हा तुमच्या अब्रूला धक्का लागेल, मान खाली जाईल, असं मी काही वागणार नाही. आता असं रडताना सूरजला पाहून मानसीला खूप वाईट वाटतं आणि मग मानसी लगेचच पुढे जात असते सूरजला सावरण्याकरता. पण मध्ये हात अडवून तात्या तिला अडवतात. तात्या सांगतात की थांब मानसी थोडा वेळ. त्याबरोबर मानसी ही जागी स्तब्ध होते आणि मग सगळेच जण आता सूरजकडे पाहत असतात. तर सूरज हा सगळ्यांना सांगत असतो, माझं खरंच चुकलं. आजच्या नंतर मी पुन्हा साधा दारूच्या थेंबालाही हात लावणार नाही. मी शपथ घेऊन सांगतो, मी नाही पिणार पुन्हा दारू. खरंच सांगतोय, खरं बोलतोय मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पण आता तुम्ही कोणीही हे असलं काहीतरी करू नका. मी हात जोडतोय तुमच्यासमोर. आता हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप बरं वाटलेलं असतं. सगळ्यांना अगदी समाधान झालेलं असतं की फायनली सूरजने दारू सोडली. त्याबरोबर आता लगेचच सूरजला दिनेश उभा करतो आणि म्हणत असतो, खरं सांगू का, म्हणजे मला तर याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. मला वाटलं होतं हा सगळ्यांचे ग्लास भरतोय का काय. त्याबरोबर आभा पुढे येते आणि म्हणत असते, वहिनी, तू माझ्यासाठी सुद्धा ग्लास आणला होतास. खरंच विश्वासच वाटत नाही आहे. पण तुला कसं वाटलं की दादा दारू सोडेल म्हणून. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणत असते, दारू सोडतील याच्यावरती माझा ठाम विश्वास नव्हता. पण एक गोष्टीची मात्र मला खात्री होती, तात्यांच्या समोर सूरजदादा कधीच दारूच्या ग्लासाला स्पर्श करणार नाही, ते दारू पिणार नाही आणि म्हणूनच मी या मार्गाचा अवलंब केला. त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. तर दिनेश म्हणत असतो, मी खरं बोलू का, मला याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. मला वाटलं होतं की हा सगळ्यांसाठी ग्लास भरून देतोय की काय. खरं तर मला टेन्शनच आलं होतं, पण नशीब असं काही याने केलं नाही. त्याबरोबर लगेचच इकडे तेजसला खूप आनंद होतो आणि तेजस येऊन सूरजला घट्ट मिठी मारतो आणि एक नंबर भावा, वा वा वा, लय भारी काम केलं असं म्हणतो. आता सूरजसुद्धा खूप खुश होतो. भावाने आपल्याला जवळ केलं हे बघून त्याला आनंद झालेला असतो. त्याबरोबर लगेचच पुढे आता तेजस म्हणत असतो, जर आज चुकून जरी सूरजने ग्लास भरले असते तर आता तात्यांनासुद्धा चिअर्स करावं लागलं असतं काय तात्या. त्याबरोबर लगेचच तात्या हे तेजसला म्हणायला लागतात, तुझ्या जिभेला काही हाड आहे का. त्याबरोबर तेजस आता लगेचच तात्यांच्या समोर हात जोडत म्हणतो, सॉरी चुकलं. आणि मग लगेच पुढे आता आभा ही मानसीकडे येते आणि मानसीला विचारत असते, मानसी वहिनी, माझ्यासाठी सुद्धा तू ग्लास आणला होतास खरंच. त्याबरोबर आता लगेचच इकडे तेजस हा तिला म्हणायला लागतो, ओ किती आनंद झालाय बघ. आनंद झालाय नक्की की प्रश्न पडलाय, माझ्यासाठी सुद्धा ग्लास आणला होतास काय आभा, काय आहे. त्यानंतर लगेचच आता इकडे गायत्रीला मात्र हे सगळं बघून खूप राग आलेला असतो. ती मनातल्या मनात म्हणत असते, करा किती कौतुक करायचं आहे ते करा या मानसीचं, पण बघा मी काय करते ते. सूरज फार काळ दारूपासून लांब राहूच शकणार नाही असा ती विचार करत असते. तर आता दुसऱ्या दिवशी मानसीची परीक्षा असते. तर मोठ्या बाई या मानसीच्या हातामध्ये एक मातीचं भांडं देत तिला विचारतात, यामध्ये संपत्ती आहे, ही तू कोणाला देणार आहेस. त्याबरोबर मानसी त्या ठिकाणी गायत्री वहिनीला घेऊन येते आणि म्हणत असते, ही संपत्ती मला गायत्री वहिनींना द्यायची आहे. आजपर्यंत त्या या घरची लक्ष्मी होत्या, त्यांनीच हे घर व्यवस्थित ठेवलं आहे, मग त्यांनाच देणार नाही. आणि मग लगेचच आता मानसी गायत्रीच्या हातात ते संपत्ती लिहिलेला गल्ला देत असते. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, हे बघ,
मला तुझ्या या व्रतवैकल्यात वगैरे फालतू गोष्टींमध्ये काहीसुद्धा रस नाही आहे, त्यामुळे मला या सगळ्यात तू उगाच ओढू नकोस असं म्हणत गायत्री ते भांडं घेते आणि बाहेर फेकून देणार असते. इतक्यात मोठ्या बाई तिला मागून हाक मारतात, कारण हे सगळं बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर आता तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा की खरोखर मनापासून सूरज दारू सोडवू शकेल का, की हे सगळं काही पुन्हा एकदा सूरज फक्त नाटक करतोय, ड्रामा म्हणूनच तो हे सगळं बोलतोय, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, कारण ज्यावेळेस तुम्ही बेल आयकॉन प्रेस कराल त्याच तर वेळेस आपल्या मालिकेचे एपिसोडचे अपडेट हे तुमच्या मोबाईलवरती डायरेक्ट आलेले असतील. तुम्हाला न शोधता आपला चॅनल लगेचच सापडून जाईल. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेअरसुद्धा आठवणीने करा. तुमचे मित्रपरिवार त्याचबरोबर कुटुंबीय यांना आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा तुमच्यासारख्याच अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय आणि धन्यवाद.